नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत फक्त 10 मिनिटांमध्ये एकदम खमंग, पौष्टिक, हेल्दी, प्रोटीनयुक्त असा नाश्ता। तर बनवायला फक्त 10च मिनिटं लागतात। तुम्ही डाएटवर जरी असला तरी पण तुम्ही 2 सोडून 3 खाल्ले तरी काहीच हरकत नाही। खूप पौष्टिक आहे आणि हेल्दी देखील आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण काय काय साहित्य ते घेतलेले आहे ते बघूया। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता किंवा मग संध्याकाळी रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा हा खमंग असा पदार्थ बनवू शकता। एकदम बनवायला सोपा आहे। याच्यामध्ये दही, इनो, सोडा न घालता आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। तर बाउलमध्ये बघू शकता तुम्ही, इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत, मोड आलेले। तर 1 वाटी मूग घेतलेले आहेत, इथे मी मोड आलेले। याच्यापासून आपण मस्त असा खमंग नाश्ता बनवणार आहोत। तर मूग भिजत घालायचे अगोदर, संध्याकाळी रात्रीचे भिजत घातले की सकाळी बांधून ठेवायचे। त्याला मस्त असे मोड येतात कपड्यामध्ये बांधून ठेवले की। आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी भरून हरभरे घेतलेले आहेत। तर हरभरे सुद्धा भिजवून घेतले आणि मोड आलेले आहेत, त्याला मस्त असे मोड आलेले आहेत मुगाला देखील आणि हरभऱ्याला देखील। आता आपण याच्यापासून खमंग असा नाश्ता बनवूया। तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण हिरवे मूग आणि हरभरे काढून घेऊया। काही थेंब तेलाचे घालून एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी तेलकट हा नाश्ता आपण तयार करणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे 4-5 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि 2 तुकडे आपण इथे अद्रकचे घातलेत। आपण याच्यामध्ये काही मसाले किंवा लाल तिखट असं काहीच घालणार नाही। हिरव्या मिरचीमध्ये आपण मस्त असा हा नाश्ता बनवणार आहोत। कोथिंबीरीचे देठ घालून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी पाव कप बारीक रवा घेतलेला आहे। तुम्हाला जर रवा घालायचा नसेल तर नाही घातला तरी देखील हा नाश्ता खूप छान असा होतो। आता आपण याच्यामध्ये पाव कप इथे ओट्स घेतलेले आहेत, ते घालून घेऊया। याने नाश्ता आपला खूपच छान असा खमंग आणि खुसखुशीत होईल आणि हेल्दी देखील होईल। तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तर याच्यामध्ये आपण 2 कप पाणी घालून घेऊया आणि याचं मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण सर्व जिन्नस इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे, याचं वाटण करून घेऊया। तर बघा, ह्या पद्धतीने इथे मी मिक्सरला याचं वाटण करून घेतलं आहे। आपण एक बाउलमध्ये काढून घेऊया। मस्त असं आपलं एकसारखं वाटण इथे तयार झालेलं आहे आणि मिश्रण देखील एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर आता बाउलमध्ये काढून घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं 2-3 चमचे पाणी घालून घेऊ आणि याच्यामध्ये काढून घेऊ। तर व्यवस्थित असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यापासून आपण खमंग असा नाश्ता बनवायला घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलं, 2-3 चमचे, आणि याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे एकत्र करून घेऊया। तर मिश्रण एकदम व्यवस्थित असं आपल्याला झालेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आता छानपैकी आपण याचा नाश्ता तयार करूया। तर गॅसवरती आपण अगोदर तवा ठेवून घेतलेला होता। तवा गरम झाला की तव्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आणि कपड्याने किंवा टिश्यू पेपरने आपल्याला तवा एकदम साफ करून घ्यायचा आहे। तेल न सोडता आपल्याला याच्यावरती मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि याचा पातळ असा डोसा बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता, मस्त असा पातळ आणि जाळीदार डोसा आपल्या याच्यावरती आपण बनवून घेतलेला आहे। सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला काही थेंब फक्त तेलाचे घालून घ्यायचे, जास्त तेल लावण्याची आवश्यकता येत नाही। सुकल्यावरती आपण काही थेंब याच्यावरती तेलाचे घालून घेतल्यानंतर आता आपण हा पलटी करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलर देखील आलेला आहे आणि जाळी देखील खूप सुंदर अशी झालेली आहे आपल्या इथे धिरड्याला। काही थेंब पुन्हा वरतून टाकायचे, जास्त तेल घातलेलं नाही। तुम्ही बघू शकता अगदी काही कमी तेलामध्ये, काही थेंबामध्येच आपण हा नाश्ता बनवणार आहोत, तेव्हाच तो हेल्दी आणि पौष्टिक असेल आपल्या शरीरासाठी। तर आता हा आपण दोन्ही साईडने खूप खमंग आणि खुसखुशीत असा भाजून घ्यायचा आहे आणि पातळ बनवल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही। जाळी बघू शकता तुम्ही, डोशाला खूपच सुंदर अशी जाळी आलेली आहे। दोन्ही साईडने आपण आता हा भाजून घेऊया। आणि तुम्ही डाएट जरी करत असाल तर 1 सोडून 2 सोडून 3 जरी खाल्ली तरी हे खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे। पचायला देखील खूप सोपे आहेत। आपण याच्यामध्ये इनो, सोडा, दही काहीही घातलेलं नाही, एकदम सोप्या पद्धतीने हा नाश्ता बनवलेला आहे। तर दुसऱ्यांदी देखील आपण आता डोसा घालून घेतलेला आहे। दुसऱ्या वेळेस आपल्याला तवा धुवून घ्यायची सुद्धा आवश्यकता नाही। तर मी तसाच त्याच्यावरती डोसा घालून घेतलेला आहे आणि सुकल्यानंतर याच्यावरती काही थेंब तेलाचे घालून घेणार आहे आणि पलटी करून दोन्ही साईडनी खूप छान पद्धतीने असा खमंग भाजून घेऊया। तर हा नाश्ता बनवायला आपल्याला फक्त 10च मिनिटं लागतात, अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त खूप मसाले किंवा जास्त साहित्य देखील नाही। एकदम सोप्या पद्धतीने आपण सर्व आता इथे डोसे बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। एक ताटात काढले आणि हे थंड झाल्यानंतर देखील खूप छान लागतात खाण्यासाठी। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत। लाईट गेलेली आहे आणि मोबाईलचा जो काही उजेड आहे त्याच्यामध्येच आपला हा व्हिडिओ होता इथे सुरू आहे। लाईट दिवसभर काही आज येत नाही। रोज उपीट किंवा पोहे असं खाल्ल्यापेक्षा असा हेल्दी नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा, खूपच मस्त आणि झटपट होणारा नाश्ता आहे।
तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे पातळ असे डोसे बनवून घेतलेले आहेत, जे खूपच हेल्दी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील हेल्दी डोसे नक्की बनवून बघा. बनवायला खूप सोपे, फक्त अगदी काही 10 मिनिटांमध्येच हा तयार होतो. तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये बनवा किंवा सकाळी बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.